मित्रांनो, एका माझ्या श्रोत्याने एक प्रश्न उपस्थित केला. तो असा आहे की उद्धव ठाकरे जर सत्ताचे सत्तेचे लालची असते तर त्यांनी राजीनामा दिला नसता. कशाचा राजीनामा? तर मुख्यमंत्री पदाचा. आज आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलचं नावच आहे, शीर्षकच आहे वास्तवावर बोलू काहीतरी. आपण वास्तवावर बोलतोय. मी कोणाच्या समर्थनासाठी कोणाच्या विरोधासाठी नाही बोलत आहे. मी वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय. त्याचप्रमाणे आजपर्यंत मी माझा व्हिडिओ माझे हे आहे चॅनल आहे तो मी चालवलं आहे. आजसुद्धा मी एक वास्तव ठेवणार आहे. माझ्या एका श्रोत्याने एक प्रश्न उपस्थित केला. त्यांनी काय म्हटलं की उद्धव ठाकरे हे जर सत्तेचे लालची असते तर त्यांनी राजीनामा दिला नसता. असं त्यांचं म्हणणं आहे. आपण हे पडताळून बघूया. हे वास्तव आपण पडताळून बघूया. मित्रांनो, आपण 14 पासून येऊया. 2014 पासून. 2014 मध्ये युती तोडली असं म्हटलं गेलं. तर कोणी युती तोडली? तर भाजपने. काय म्हटलं गेलं? तर भाजपने युती तोडली. पण ती युती तुटण्याच्या मागे नेमकं कारण काय होतं? तर उद्धव ठाकरेंनी जास्ती जागा मागितल्या. 2 जागा जास्ती मागितल्या आणि ते भाजपच्या गणितात बसत नव्हतं आणि त्यामुळे ती युती तुटली होती. पण ठपका कोणावर लावला? तर भाजपवरती. असो, मग कोण बरोबर आहे कोण चूक आहे याच्यावर आपण जाऊया नको. प्रत्येकजण वेगवेगळं लढलं. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले. ना आघाडीमध्ये लढलेत ना युतीमध्ये लढलेत. पण त्यावेळेला सुद्धा भाजपला सर्वात अधिक जागा मिळाल्या. बहुमतामध्ये ते निवडून आलेत. त्यांचे बहुसंख्य आमदार निवडून आले. सर्वात मोठी पार्टी भाजपा होती. मित्रांनो, त्यावेळी भाजपाने ज्यावेळी आपलं राज्य स्थापन केलं, बाहेरून त्यांना राष्ट्रवादीने सपोर्ट दिला होता. त्यावेळी शिवसेना त्यांच्यासोबत नव्हती. पण बोलणी चालू होती. आतून बोलणी चालू होती. त्यानंतर शिवसेना येऊन त्यांना मिळाली आणि युतीचं राज्य सुरू झालं. मित्रांनो, सत्ता लालची. बघा, एखादा स्वाभिमानी माणूस असेल ना, तर त्याचा ज्यावेळी अपमान होतो त्यावेळी तो परत फिरकून तिथे जात नाही. त्याचा अपमान केला जातो, त्याला बाजूला ढकललं जाते, निग्लेक्ट केलं जाते, त्याचा पाण उतारा केला जातो. त्यावेळी परत तो तिथे उलटून जात नाही, स्वाभिमानी माणूस. मग हे स्वाभिमान कुठे गेलं? त्यावेळेला उद्धव ठाकरेंचं स्वाभिमान कुठे गेलं? जर भाजपाने त्यांच्याबरोबर युती तोडली असं म्हणत होते तर त्यांनी भाजपाबरोबर जायला नाही पाहिजे होतं. मग का गेलेत? सत्तेसाठी. त्या माझ्या एका श्रोत्याच्या एका मित्राची मी प्रश्नाची उत्तरं देतोय. का गेलेत? तर सत्तेसाठी. सत्तेचा वाटा घेण्यासाठी, सत्तेच्या वाटेचं खिरापत खाण्यासाठी. त्याच्यानंतर 2019 मध्ये निवडणुका झाल्या. त्यावेळी युतीमध्ये लढलेत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे युतीमध्ये लढलेत. त्यावेळी नरेंद्र मोदींचे फोटो लागलेत, अटल बिहारी वाजपेयींचे विचार आलेत, देवेंद्र फडणवीसचे फोटो लागलेत आणि बाळासाहेबांचे पण फोटो लागलेत. असं करून दोघांनी ती निवडणूक लढवलेत 2019ची. आणि युतीला निवडून दिलं कोणी? बहुमताने. कोणी निवडून दिलं? तर जनता जनार्दनाने, जनतेने, नागरिकांनी, महाराष्ट्राच्या. सर्वात म्हणजे अगदी भरघोस त्यांची जी युतीची जे
आमदार होते ते ज्यांना जेवढं बहुमत हवं होतं त्या बहुमताच्या पुढे गेले होते. असं असताना खोटं नाटक करून, बंद दरवाजाच्या आडची गोष्ट करून उद्धव ठाकरेंनी युती का तोडली? फक्त आणि फक्त सत्ता उपभोगण्यासाठी. आणि ती सत्ता फक्त नाही उपभोगायची होती, तर त्यांना त्या आसनावर जाऊन बसायचं होतं. मित्रांनो, त्या आसनावर जाऊन बसायचं होतं. पण ह्या अगोदर आपण थोडं आणखीन मागे जाऊया. काय आहे याच्या मागची गोष्ट? एक, ज्यावेळी मनोहर जोशी आणि नारायण राणे यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे लालायित होते. त्यांना आस होती त्या मुख्यमंत्री पदाची. त्यांनी तशी मागणीही केली, त्याची इच्छाही दर्शवली बाळासाहेबांकडे. मग त्यांना जर त्या खुर्चीची लालच, आस, इच्छा नव्हती तर मग त्यांनी ही गोष्ट का बाळासाहेबांकडे मागितली? बघा, आणि हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांची जी इच्छा होती त्या मुख्यमंत्री पदावर बसायची, ती इच्छा आता पूर्ण होणार आहे. पूर्ण होण्यास आपल्याला मार्ग मोकळा होऊ शकतो, मार्ग काढू शकतो. हे जेवढे त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी तो एक पालुपद सुरू केलं की बंद दरवाजाच्या आड. मित्रांनो, लक्षात आलं का? सत्ता लोलुप, सत्ताची लालची, त्या खुर्चीची लालच किती असते, माणसाला कुठून कुठे पोहोचवते. त्या प्रश्नाची उत्तर देतोय मी. उद्धव ठाकरे हे सत्ताचे लालची आहेत का? तुम्ही ठरवा. मी फक्त मुद्दे ठेवते तुमच्यासमोर. मग ती इच्छा यावेळी बाळासाहेबांकडे तिने इच्छा निर्माण केली होती, ठेवली होती, याचना केली होती, विनवण्या केल्या होत्या मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी. ती इच्छा जर पूर्ण होते आता 2019 मध्ये भाजपाला बाजूला करून आणि समस्त जनतेला, या जनता जनार्दनाच्या पाठीत खंजीर खुपसून जर आपल्याला मिळवता येत असेल तर आपण आघाडी का करू नये? आणि त्यांनी ती आघाडी केली. मित्रांनो, दुसरी एक गोष्ट, त्यांनी वचन काय घेतलं होतं आपल्या पित्याकडून? काय वचन दिलं होतं बाळासाहेबांना? की मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन म्हणून. आणि ती वेळ आली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मी ही गोष्ट करतोय. चला मान्य करू आपण. आपल्या पित्याला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी युती तोडली आणि आघाडी निर्माण केली. मान्य करू आपण एखाद्या वेळेस. मग तशी गोष्ट घडली का? तसं त्यांनी वचन पूर्ण केलं का? एका सामान्य शिवसैनिकांना त्यांनी मुख्यमंत्री बनवलं का? नाही बनवलं. का नाही बनवलं? मग ते वचन कुठे गेलं? आपल्या पित्याला दिलेलं वचन कुठे गेलं? मग ते स्वतःहून त्या खुर्चीवर का बसलेत? मित्रांनो, हे दाखवायचे दात आणि खायचे दात आहेत. कारण ती इच्छा होती बाळासाहेब अस्तित्वात असताना जी त्यांनी बाळासाहेबांच्या पुढ्यात प्रकट केली होती. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी जर संधी आली आहे तर ते एका सामान्य शिवसैनिकाला ते पद देतील का? त्या मुख्यमंत्री पदावर बसवतील का? आपसूक आली आहे ना. शरद पवार आहेच खुर्चीवर बसवण्यासाठी. ज्या शरद पवारांनी आपल्या गुरुच्या पाठीत खंजीर खुपसलाय, नाना विधीनी, नाना तऱ्हेने महाराष्ट्रात राजकारण केलंय, भारतात राजकारण केलंय, अशा व्यक्तीचा हात धरला त्यांनी एवढ्यासाठीच की त्या खुर्चीवर जाऊन बसण्यासाठी, ते मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी. मित्रांनो, लक्षात घ्या काय घडते ते, काय सत्य आहे, काय असत्य आहे. मी बराच वेळा माझ्या व्हिडिओमधून एक गोष्ट केली होती की जे विरोध करतायत त्यांना मी चाटुकार समजतोय, त्यांना मी गुलाम म्हणतोय. नाही, माझ्या एक लक्षात आली गोष्ट आज की सगळे चाटुकार नाही आहेत, सगळे विरोधात नाही आहेत. कोणाच्या विरोध नाही करत आहेत. नरेंद्र मोदीची किंवा
अमित शहांची किंवा देवेंद्र फडणवीस यांची, त्यांना मुळात माहिती नाही नक्की काय घडते, नक्की कोण खोटं आहे आणि कोण खरं आहे, काय सत्य आणि काय असत्य आहे, काय वास्तव आहे हे त्यांना कळलेलं नाहीये. हे माझ्या लक्षात आलं त्या माझ्या एका श्रोत्याने हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर. मानलं मी त्यांना आणि त्यांचे मी आभार मानतो. मलाही त्यांनी कुठेतरी जागृत केलं की माझ्या डोक्यात थोडा एक होतं की जो विरोध करतोय तो चाटोकार आहे, गुलाम आहे किंवा चमचा आहे. नाही, काही लोकांना याची माहिती नाहीये, सत्य त्यांच्यासमोर आलेलं नाहीये किंवा त्यांनी सत्याचा पडताळा करण्याचा प्रयत्न नाही केलाय, एवढीच त्यांची कमजोरी आहे. वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केलाय, एवढीच त्यांची कमजोरी आहे. मी माफी मागतो अशा विरोधकांचं, मी माफी मागतो ज्यांनी वास्तव न समजून घेता काही टिप्पण्या केल्या. त्यांना विरोध करायचा नव्हता किंवा कोणाचं तरी समर्थन करायचं नव्हतं किंवा कोणाचा विरोध करायचा नव्हता, फक्त त्यांनी वास्तव न जाणता, समजून न घेता विरोध दर्शवलाय. अशांचा मी माफी मागतोय, जाहीर माफी मागतोय. धन्यवाद त्या माझ्या मित्राची, त्या माझ्या श्रोत्याची. म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवतोय. बघा मित्रांनो, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी जर संधी आली आहे तर सोडेल का कोण? मग ती कशी असो, मग का हक्क, नियम, कायदे पायदळी तोडून जर ते मिळवायचं आहे, प्राप्त करायचं आहे, तर तो मिळवणारच. कारण तो स्वार्थी आहे, मतलबी आहे. ही त्यांची महत्वाकांक्षा नाही. उद्धव ठाकरेंची ही महत्वाकांक्षा नव्हती. महत्वाकांक्षा असती तर त्याप्रमाणे त्यांनी काम केलं असतं, त्याप्रमाणे त्यांनी काय केलं असतं, ती संघटना आणखीन मोठी केली असती. त्या संघटनेमध्ये लोकशाही ठेवली असती. आपल्या बरोबर असलेल्या, सोबत असलेल्या ज्या शिवसैनिकांना त्यांनी काय दिलं असं, मान सन्मान दिला असता. ते काय करायला गेलेत? बाळासाहेबांसारखे एकछत्री काय करायला, राज्य करायला गेलेत. आदेश, बाळासाहेबांचे आदेश, तसं ते काय करायला गेलेत, उद्धव साहेबांचे आदेश. मित्रांनो, एखाद्या भेडियाने वाघाचं कातडं घातलं म्हणून तो वाघ होत नाही. वाघासारख्या डरकाळ्या जरी फोडल्या एखाद्याने, एखादा मनुष्य आवाज काढतो ना, वाघासारख्या डरकाळ्या फोडतो, आवाज काढतो विविध प्राण्यांचे, विविध पक्ष्यांचे, त्यावेळी तो वाघासारखा सुद्धा डरकाळी फोडतो. याचा अर्थ तो वाघ नाही झाला, तो फक्त आवाज काढू शकतो, तो वाघ होऊ शकत नाही. वाघ हा वाघ आहे आणि आवाज काढणारा हा आवाज काढणारच आहे. मग त्यांनी काय चूक केली तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व्हायला गेले. काय व्हायला गेलेत? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आपल्या पित्यापेक्षा. आणि काय समजलं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलंय, बापसे बेटा सवाई, सवाशेर व्हायला गेलेत. ते स्वतःला सवाशेर समजायला लागलेत. ही दुसरी चुकी. मित्रांनो, ही का गोष्ट घडली? अहंकार, स्वार्थ, मतलब, लालच, ह्याच्यामुळे ही गोष्ट घडत गेली. लालची माणूस ह्या गोष्टीचा विचार नाही करत की आपली मर्यादा काय आहे, आपली ताकद काय आहे, आपली क्षमता काय आहे, हे तो ओळखत नाही आणि अमर्याद गोष्टी करायला सुरुवात करतो. का? अहंकार, लालच, स्वार्थ. कळलं का? आणि हे लालच, कसलं लालच? तर सत्तेचं लालच, त्या खुर्चीची लालच. ठीक आहे, मुख्यमंत्री बनलेत ते, पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांना साजेसं काम त्यांनी केलं का? तर ते घरात बसलेत. मुख्यमंत्री कार्यालयात कितींदा जाऊन बसले? ते मंत्रालयामध्ये नाही बसलेत. फक्त त्यांच्या पुढे त्यांना काय लावायचं होतं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. आता ते माजी मुख्यमंत्री आहे, म्हणजे माझी तरी लागलं, उद्या सकाळी जरी मी गेलो, पद गेलं, तरी माजी मुख्यमंत्री म्हणून अबाधित राहील. मुख्यमंत्री. पण मुख्यमंत्र्यांना साजेसं कार्य नाही केलं ना त्यांनी त्या 2.5 वर्षात. ते केलं असतं तर एखाद्या वेळेस जनतेने माफ केलं असतं. त्यांच्या सोबत असलेले जे आता आमदार आहेत ते सोडून गेलेले आहेत. एकनाथ शिंदेबरोबर, एकनाथ
शिंदेही त्यांच्यासोबत राहिले असते जर त्यांनी साजेसं काम केलं असतं तर. पण त्यांच्या डोक्यात हवा गेली. ते सर्वस्व स्वतःला काय समजायला लागलेत. जसं शिवसेना प्रमुख म्हणून ते काम करत होते. मी शिवसेना प्रमुख आहे, मी शिवसेना प्रमुख आहे म्हणून ते काम करत होते. तसंच काम ते कशामध्ये करायला लागलेत? सरकारमध्ये करायला लागले. आणि ह्याची माहिती, ह्याची ग्वाही शरद पवारांनी दिलेलीच आहे आपल्या पुस्तकामध्ये. विवेचन केलं ते पुस्तकाचं. काय म्हणाले ते? मंत्रालयात न जाणारे मुख्यमंत्री आणि घरात बसून राज्य चालवणारे मुख्यमंत्री. आणि तिसरी गोष्ट काय तर शिवसेना प्रमुखासारखी मुख्यमंत्रीपद चालवता येत नाही असं त्यांचे गुरु, राजकीय गुरु शरद पवार हेच म्हणतायत. काय म्हणतायत की तुम्ही शिवसेना प्रमुख म्हणून जसं ती संघटना चालवताय तसं पदावर बसून नाही करू शकत. दुसरी गोष्ट घरात बसून राज्य चालवता येत नाही. तिसरी गोष्ट मंत्रालयामध्ये जायला हवं होतं. त्या मंत्रालयाच्या मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये बसायला हवं होतं. हे त्यांच्या राजकीय गुरूंनीच सांगितलेलं आहे, ज्यांनी त्यांना त्या मुख्यमंत्री पदावर बसवलं. म्हणजे लालच कसली? त्या पदाची, त्यासाठीच ते बसले होते. दुसरी गोष्ट मित्रांनो, आता महत्त्वाची गोष्ट, ते म्हणतायत मी ह्या संघटनेचा कोण होतो? प्रमुख होतो, शिवसेना प्रमुख होतो, या संघटनेचा प्रमुख होतो मी. मग त्या प्रमुख होतात असं मी म्हणतोय आणि असं आम्ही आमच्या संविधानामध्ये काय केलंय? नोंद केलंय. आणि त्याप्रमाणे आमचं संविधान आहे. कसलं? शिवसेनेचं संविधान. मग मित्रांनो, हे जर संविधान तुम्ही पारित केलं होतं, तर ते संविधान तुम्ही निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवलंत का? त्याच्यावरती तुम्ही कायद्याने, नियमाने शिक्का मारून घेतलात का? त्याला मान्यता तुम्ही मिळवून घेतलीत का? नाही. हीच चूक आहे. इथेच ते गडबडले. आणि ही चूक त्यांच्या लक्षात आली होती की आपण ही गोष्ट केलेली नाहीये आणि आपण तोंडावर आपटणार आहोत. आपण दिलेले आदेश बिनबुडाचे होणार आहेत. का? तर हे संविधान आपण जे बनवलंय 2018 मध्ये, ते फक्त आपल्या घरापुरतं आहे, आपल्या तिजोरीपुरतं आहे, आपल्या खिशापुरतं आहे. ते निवडणूक आयोगामध्ये काय झालेलं नाहीये? कायद्याने मान्यता त्याला मिळालेली नाहीये. निवडणूक आयोगाने त्याला कायद्याने मान्यता दिलेली नाहीये. हे त्यांना पूर्णपणे माहीत होतं. आणि उद्या सकाळी जाऊन विधानसभेमध्ये मी ज्यावेळी काय करायला जाणार? बहुमत सिद्ध करायला जाणार आणि हे 40 आमदार माझ्या विरोधात निकाल देणार, त्यावेळी मी आपटणार आहे, मी पडणार आहे, हे त्यांना 100% माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी तो राजीनामा दिला. मित्रांनो, कळला का राजीनामा का दिला त्याने? ते कळून चुकलं होतं त्यांना की आपण तोंडावर आपटणार आहोत, कारण आपण आता बहुमतामध्ये नाही आहोत. जर ते खरोखर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असते तर त्या गोष्टीला ते सामोरे गेले असते. विधानसभेमध्ये ते बहुमताला सामोरे गेले असते. भले ते तिथे आपटले असते, भले ते अल्पमतामध्ये आले असते, पण ते सामोरे गेले असते. जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ही गोष्ट केली असती. त्यांच्या जागी, उद्धव ठाकरेंच्या जागी जर बाळासाहेब ठाकरे असते तर ते ह्याला सामोरे गेले असते, पळाले नसते, राजीनामा दिला नसतात. आणि ते आव्हान देत आहेत, ह्याला आव्हान देत आहेत, त्याला आव्हान देतात, या रणांगणात या, मैदानात या, त्यांचे पुत्र आणि ते. मित्रांनो, ही फक्त लालच आहे. ही फक्त लालच आहे. त्या धन्यवाद त्या मित्राचं, ज्यांनी हा प्रश्न निर्माण केला माझ्यासमोर.
म्हणून हा व्हिडिओ ठेवतोय तुमच्यासमोर, हे माझे विचार मांडतोय. उद्धव ठाकरे यांना लालच होती आणि ती लालच अजूनही त्यांची जात नाहीये. अजूनही त्यांची ती लालच संपत नाहीये. जर त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सगळे पुरावे दिलेले होते आणि राहुल नार्वेकर यांनी जर चुकीचा निर्णय दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत न्याय मागायला, असं असताना त्यांना कसली भीती होती? मग जे सरोदे म्हणून त्यांचे वकील तिथे भाषण देत होते, त्या पत्रकार परिषदेमध्ये नव्हे, ती पत्रकार परिषद नव्हती, ते पत्रकारांच्या समोर केलेलं भाषण होतं. जे चाय बिस्कुट पत्रकार, HMV पत्रकार, जे गुलाम पत्रकार, चमचे पत्रकार आहेत, त्यांच्यासमोर दिलेलं भाषण होतं त्या सरोदेने, एक वकील म्हणून. तिथे घटना तज्ज्ञ तिथे आले होते आणि घटनातज्ञ, विविध घटनातज्ञांनी तिथे भाषण ठोकले आणि त्यामध्ये स्वतः हे घटनातज्ञ कोण? उद्धव ठाकरे. त्यांनीही, ते सुद्धा घटनातज्ञ झाले, त्यांनी सुद्धा निकाल लावून टाकला. कोण गद्दार आहे, कोण हलकट आहे, कोण नालायक आहे, काय काय शब्द वापरलेत. मित्रांनो, माझी आणखीन एक कळकळीची विनंती आहे, आणखीन एक कळकळीची विनंती आहे. जे संपादक, जे पत्रकार अगदी पोटतिडकीने उद्धव ठाकरेंची बाजू मांडतायत, उद्धव ठाकरेंची बाजू मांडतायत. कुठे मांडतायत? तर आपल्या चॅनलवरती. त्यांनी काय करावं? उद्धव ठाकरेंची वकीलपत्र घ्यावं, उद्धव ठाकरेंचे वकीलपत्र घ्यावं आणि ते न्यायालयात मांडावं. जर खरोखर, मी असं म्हणत नाही की ते म्हणतात ते चुकीचं आहे, जर ते खरोखर बरोबर असेल तर जगालाही कळून देत, जगालाही कळून देत, या महाराष्ट्राच्या जनतेलाही कळून देत. त्यांनी त्यांचं वकीलपत्र घ्यावं, कोणाचं? उद्धव ठाकरे यांचं, आणि कोर्टात जाऊन, आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात पिटिशन दाखल केलेली आहे, मग तिथे जाऊन त्यांनी आपले विचार मांडावेत, त्यांची बाजू मांडावी, त्यांची बाजू मांडावी. आणखीन एक व्यक्ती आहे, असीम सरोदे. ते त्या दिवशी काय करत होते? भाषण ठोकत होते उद्धव ठाकरेंच्या बाजूने. एक वकील आहे, ॲडव्होकेट आहे. उद्धव ठाकरे यांनी यांना, त्या कपिल सिब्बल किंवा आणखीन जे काय आहे मनोज सिंघवी यांना वकील नेमण्याऐवजी या असीम सरोदे यांनाच वकील नेमावं. काय पोटतिडकीने बोलत होते ते, काय भाषण किनी केलं, काय मुद्दे ठेवलेत, हास्यास्पद आहे मित्रांनो. हेच मुद्दे, हेच भाषण, ह्याच गोष्टी, हेच पुरावे त्या सरोदेने कुठे मांडावेत? तर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडावेत. ज्या न्यायालयामध्ये ते दाद मागायला गेलेत ना, कोण? उद्धव ठाकरे, त्या न्यायालयात मांडावे आणि त्यांची बाजू भक्कम करावी उद्धव ठाकरे यांची. जर ते खरोखरच परत मुख्यमंत्री बनलेत तर कोणालाही आनंद होईल, कारण खऱ्याची जीत होईल, खऱ्याचा जय जयकार होईल, खऱ्याचा जय होईल. जर उद्धव ठाकरे खरे असतील तर, आणि जे पोट तिडकीने मांडतायत, मीही स्वागत करेन त्याचं, मीही स्वागत करेन. पण प्रथम दृष्ट्या जे काय मला दिसते, माझा जो अभ्यास आहे त्यानुसार मी माझी बाजू मांडलेली आहे. पण ह्या सरोद्यांना जर कळत असेल, असीम सरोद्यांना जर कळत असेल की उद्धव ठाकरेंवरती अन्याय झाला आहे, उद्धव ठाकरेंच्यावरती अन्याय झाला आहे, राहुल नार्वेकरांनी अन्याय केला आहे किंवा निवडणूक आयोगाने अन्याय केला आहे, तर त्यांनी आपली बाजू, त्यांची बाजू अगदी मांडावी, भक्कमपणे मांडावी. आमचंही समर्थन आहे, माझंही समर्थन आहे त्याला. आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची बाजू मांडून त्यांचा विजय करून दाखवावा. जर ते खरे असतील तर होईल ना, का नाही होणार? न्याय मिळणार. कारण आपल्या देशामध्ये 100 गुन्हेगारांना माफ केलं तरी चालेल, पण एका गुन्हेगाराला शिक्षा होऊ नये असं आपली न्यायव्यवस्था सांगते. 100 गुन्हेगारांना माफ केलं तरी चालेल किंवा सोडलं तरी चालेल, पण त्यांच्यामुळे एका बेगुन्हेगारावरती काय होऊ नये? अन्याय होऊ नये. एका बेगुन्हेगारावरती अन्याय होऊ नये अशी आपली न्यायव्यवस्था सांगते. मग असे ते एकमेव बेगुन्हेगार
उद्धव ठाकरे यांच्यावरती अन्याय होऊ नये, त्यासाठी ह्या सरोदेने काय करावी, आपली बाजू मांडावी उद्धव ठाकरे यांची. ज्या प्रकारे ते जनता न्यायालयात बाजू मांडत होते पोट तिडकीने, जे मुद्दे ठेवत होते, जे विषय ठेवत होते, पुरावे मांडत होते, तीच गोष्ट त्यांनी सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात करावी. मित्रांनो, आता त्यांचा त्याच्यावर भरोसा नसेल, ते उद्या सकाळी त्या सुप्रीम कोर्टाला, हायकोर्टाला सुद्धा काय म्हणतील, गद्दार, विकले गेले, चोर, उचक्के, 50 खोके एकदम ओके असंही म्हणायला मागे पुढे नाही करणार. मित्रांनो, त्यांनी प्रत्येक ठिकाणी काय केलंय, आपल्या विरोधात जे गेले त्यांनी फक्त शिव्या घातल्यात उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांच्या सगळ्या सोबतींनी. हे सगळे सोबतीच आहेत. हे सरोदे सुद्धा आपली चमकवायला आले आहेत, दुसरं काही नाही करत आहेत, ते आपली चमकवायला आले. आणि जे पत्रकार आहेत, ज्यावेळी रोज उठून ते त्यांची बाजू मांडतात, कोणाची, संजय राऊत त्यांची बाजू मांडतात, काय म्हणतात, उद्धव ठाकरे आता गौप्यस्फोट करणार आहेत, एकनाथ शिंदेची चिरफाड करणार आहेत, एकनाथ शिंदेना तोंडावर आपटणार आहेत, हे सरकार पाडणार आहेत. करा ना तुम्ही. ह्या पत्रकारांना मी सांगतो, तुम्ही उद्धव ठाकरे यांची काय घ्या, वकीलपत्र घ्या आणि ही जी बकवास तुम्ही त्या चॅनलवर बसून करताय. घटनातज्ञ येतात तिथे, घटनातज्ञ येऊन सुद्धा बसतात. उल्हास बापट म्हणून कोणतरी आहे, ती आपली घटनातज्ञ आहे, जी एवढी तुमच्याकडे जर नॉलेज आहे, तुमच्याकडे जर अभ्यास आहे, तुम्ही निपुण आहात, तर ही गोष्ट जाऊन तुम्ही कोर्टात मांडा, या न्यायालयात मांडा, तर मी तुम्हाला मानेन. ही बकवास बंद करा आता. लोक विटली आहेत. मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षात येईल की उद्धव ठाकरे काय आहेत, लालची आहेत, स्वार्थी आहेत, मतलबी आहेत. कारण त्यांच्यासोबत जे आहेत ना, ते त्यांना कधीही त्यांच्यावर ते विश्वास ठेवून चालले आहेत. त्यांच्या अहंकारामुळे, त्यांच्या लालचमुळे कोण त्यांच्यासोबत आहे, कोण आपलं वाईट बघते आणि कोण भलं बघते, हे त्यांना सुधारणसं झालं आहे. त्यांना सुधरत नाही आहे. त्यांचे जे चाटुकार आहेत, त्यांचे जे हुजरे आहेत, ते त्यांना अगदी खूप मोठे वाटत आहेत. असं बोलून मी कोणतरी आहे असं बोलून नाही होत. ते सिद्ध करावं लागते कृतीमधून, कार्यामधून, आपल्या कर्मामधून. ते बोलून नाही होत, मला राजा म्हणा. आणि हे असे लोक तुम्हाला काय करत आहेत, आणखीन त्या खाईत ढकलत आहेत, आणखीन खाईत ढकलत आहेत. ज्यांचं खरोखर प्रेम आहे ना, ज्यांचं खरोखर प्रेम आहे त्या उद्धव ठाकरेंवरती, त्यांनी जाऊन सांगावं त्या उद्धव ठाकरेंना की ह्या चाटुकारांना, ह्या चमच्यांना काय करा, आता बाजूला करा, अन्यथा तुमचा कपाळ मोक्ष होईल. आणि हा कपाळ मोक्ष होण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरेच कारणीभूत आहेत. कारण ते लालची आहेत, स्वार्थी आहेत, अहंकारी आहेत. कारण का, ते अहंकारी आहेत. मित्रांनो, जर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलायत दाद मागायला, मग काय घाई होती तुम्हाला? मित्रांनो, त्यांनी काय केलं माहिती आहे, स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला. जे काय त्यांनी कागद त्या ह्यानी, काय नाव त्यांचं, कागद जे हे दाखवलेत, हे बघा पत्र, ते बघा पत्र, त्यांचे सगळे सोबती, त्यांनी जे पत्र दाखवलेत, कागद दाखवलेत की आम्ही हे घेऊन निवडणूक आयोगाला आम्ही हे पत्र पाठवलं होतं, परब त्या परबानी. मग त्या परबानी ते पत्र वाचून दाखवलं होतं का नाही वाचून दाखवलं? वेळ होती त्यांच्याकडे, परबांकडे वेळ होती. ते सुद्धा एक ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत. त्यांनी ते वाचून दाखवलं होतं जनतेसमोर की काय आम्ही दिलंय पत्रक. जे पत्रक कोणी वाचून दाखवलं? राहुल नार्वेकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये. त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती खरोखरचीच, पण त्याच्यानंतर त्यांनी आपले सगळे विषय मांडल्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले होते. मग राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार सभा घेतली होती. त्या सभेमध्ये ते गर्जना करत होते आणि त्या परबानी काय दाखवलं
पत्र दाखवलं आणि ते पत्र कोणी वाचून दाखवलं तर राहुल नार्वेकरांनी. मग एवढी ताकद झाली नाही का तुमची त्या जनतेच्या न्यायालयामध्ये? जनतेच्या न्यायालयामध्ये एवढी सुद्धा ताकद झाली नाही का? एवढी हिंमत झाली नाही का तुमची ते पत्र वाचून दाखवायची? तर का? तर सत्तेची लालच, सत्तेचं लालच, खुर्चीचं लालच. मित्रांनो, हे का घडते? ही सगळी धूळफेक आहे, ही सगळी धूळफेक आहे. आणि बरेचसे चाटुकार आहेत ज्यांना कळलेलं आहे, ज्यांना समजलं आहे, जे तिथे भाषण देत होते ते सुद्धा चाटुकार आहेत. जे त्यांच्या समोर ते पत्रकार म्हणून जे त्यांचा झेंडा मिरवत आहेत ते सुद्धा चाटुकार आहेत. पण मी हा व्हिडिओ कोणासाठी बनवतोय? जे संभ्रमित आहेत, जे नागरिक संभ्रमित आहेत, ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. बरोबर आहे तुमचा प्रश्न की त्यांनी राजीनामा दिला नसता. मित्रांनो, राजीनामा का दिला त्यांनी? घाबरून राजीनामा दिला, नाहीतर ते 5 वर्षे राहिले असते चिटकून. जर तसं त्यांना वाटलं नसतं, लक्षात आलं नसतं त्यांच्या, तर त्यांनी तो राजीनामा दिला नसता. त्यांना आपली इज्जत घालवायची नव्हती असं त्यांचा विचार होता. विधान भवनामध्ये जाऊन, विधानसभेमध्ये जाऊन आपल्या त्या आमदार त्यांना जो विरोध करणार आहे तो विरोध त्यांना झेलण्याची त्यांची ताकद नव्हती, कुवत नव्हती, क्षमता नव्हती. कारण त्यांनी राजकारण कुठून केलं? घरातून राजकारण केलं. घरात बसून मोठ्या मोठ्या डिंक्या मिरवता येतात. मी अमुक करीन, मी तमुक करीन. रस्त्यावर येऊन एखाद्याला आव्हान करण्याची ताकद नसते ना, तो घरात बसूनच अशा चर्चा करतो. आणि तीच गोष्ट त्यांनी नेमकी केली आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि आता ते तोंडघशी पडतायत, स्वतःच तोंडघशी पडतायत. काय म्हणतात त्याला? ये बैल, आओ बैल मुझे मार, आओ बैल मुझे मार. काय करतायत ते? त्या बैलाला स्वतःच्या अंगावर घेत आहेत खेचून. हे जर त्यांनी जी काय जनतेच्या दरबारात गेलेत ना, त्यांनी ही काय केली आहे? स्वतःच्या पायावर धोंड मारून घेतली. कारण ते स्वतःला काय करतायत? आणखीन एक्सपोज करतायत, स्वतःहून स्वतःला एक्सपोज करतायत. मग अशी त्याची उत्तरं दिली जातील यूट्यूबवरती. कारण पत्रकार परिषद किंवा हे पत्रकार, हे जे संपादक आहेत, हे त्यांचे गुलाम आहेत. ते हे उत्तरं देणार नाहीत आणि त्यांना उत्तर विचारणार नाहीत, त्यांना प्रश्न विचारणार नाहीत, कारण त्यांचे ते गुलाम आहेत. मित्रांनो, लक्षात आलंच असेल, उद्धव ठाकरे लालची आहेत की नाही आहेत? आता तुम्हीच उत्तर द्या, तुम्हीच ठरवा. उद्धव ठाकरे कशी आहेत? जर त्यांना लालच नसतं, आणखीन एक विषय, लालच नसतं त्यांना, तर ज्यावेळी एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेलेत आणि ते आव्हान करत होते की आपली जी अवस्था आहे ती बिकट आहे, आपण ज्यावेळी निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणखीन 2.5 वर्षानंतर, त्यावेळी आपल्याला जनतेला उत्तरं द्यावी लागतील. कारण आपण जनतेची कामं करत नाहीये आणि देवेंद्र फडणवीस आपले उट्टे काढतायत, आपला पर्दाफाश करतायत, आपलं वस्त्रहरण करतायत. थांबायला पाहिजे, नाहीतर उद्या सकाळी आपली संघटना नेस्तनाबूत होईल. तर तुम्ही राजीनामा द्या किंवा ह्या युतीबरोबर या किंवा आपण वेगळे बसू, विरोधात बसू. मित्रांनो, दोन्ही संधी त्यांच्याकडे होत्या. त्यांना भाजपबरोबर जायचं नसतं, मान्य केलं असतं, पण ते विरोधात बसू शकले असते. का? तर आपल्या आमदारांना, आपल्या आमदारांचा विचार घेऊन. कारण संघटना ही एका व्यक्तीची मालकीची नसते. बघा, लालच कसे असते ते, एका व्यक्तीच्या मालकीची नसते. त्या संघटनेची कार्यकारिणी असते आणि कार्यकारिणी ठरवते की काय निर्णय घ्यायचे, कसे निर्णय घ्यायचे. मग कार्यकारिणीचे सर्व सदस्य, मॅक्झिमम सदस्य एकनाथ शिंदे सोबत गेले आहेत. याचा अर्थ काय झाला?
त्या कार्यकारिणीचे बहुतांश सदस्य एकनाथ शिंदे सोबत आहेत, याचा अर्थ त्यांचा विरोध आहे ना, त्यांचा विरोध आहे या गोष्टीला, कार्यकारिणीचा विरोध आहे, हा त्याचा अर्थ झाला. मग हा अर्थ त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होता आणि काय करायला पाहिजे होतं, मान्य करायला पाहिजे होतं. त्यांना चोर, उचक्के, लुटारू, 50 खोके या सगळ्या गोष्टी बोलायची गरज नव्हती. सामोपचाराने घेतलं पाहिजे होतं. जर ते खरोखर प्रामाणिक असते, ते लालची नसते, स्वार्थी नसते, तर त्यांनी हा निर्णय घेतला असता. पण शेवटी त्यांच्यासोबत कोण आहेत, शरद पवार. शरद पवारांनी त्यांना ही गोष्ट घ्यायला दिली नसेल असं मला वाटते. कारण त्यांच्यासोबत कोण आहेत, शरद पवारांचे खंदे समर्थक संजय राऊत. आणि त्यांनी मान्य सुद्धा केलंय संजय राऊतनी. शरद पवारांना त्यांनी आपल्या डोक्यावर बसवलेलंच आहे. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचंय. मग संजय राऊत असो, आणखीन कोण असो, त्यांनी जर चुकीची माहिती दिली असेल तर ती पडताळून पाहायला हवी होती उद्धव ठाकरे यांनी. पण स्वार्थाला काय असतो, नजर नसते, तो अंध झालेला असतो. स्वार्थापायी, अहंकारापोटी ती व्यक्ती अंध झालेली असते आणि हीच अवस्था नेमकी उद्धव ठाकरे यांची होती. त्यामुळे मी संजय राऊतलाही दोष देऊ शकत नाही, कारण त्या व्यक्तीला, कारण तो बुद्धी आहे, मनुष्य प्राणी आहे, त्याला बुद्धी हवी होती निर्णय घेताना. जग काही सांगेल, जग काही बोलेल, पण आपली सद्विवेक बुद्धी जागृत आहे ना. मग त्या सद्विवेक बुद्धीचा वापर केला का उद्धव ठाकरे यांनी? मग त्यांच्या अवतीभोवती असलेले जे काय चमचे आहेत, चाटुकार आहेत, हुजरे आहेत, त्यांच्यावरती ते डिपेंड राहिले असत का? नाही राहिले असते ते. तर त्यांच्याकडे बुद्धी असती तर, जर ते मनुष्य प्राणी असते तर, आणि ते अहंकारी नसते आणि स्वार्थी नसते तर. हा स्वार्थी आणि लालचीपणाचा काय एक मूर्तिमंत एक व्यक्ती आहे उद्धव ठाकरे. लक्षात आलंच असेल आपल्याला. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.